एवढ्या रात्री व्हिडिओ येतोय कारण व्हिडिओच तेवढा महत्त्वाचा आहे. आत्ता मी अचानक झोपेतून उठल्यावर मोबाईल चेक केला तर एक अशी अपडेट मला दिसली की डोकं काम करायचंच बंद पडले. तर यूट्यूबकडून मॉनिटायझेशनसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. काय नियम आहे काय ते सर्व मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, माझी जशी झोप उडाली तशी तुमची पण झोप उडणार आहे. कारण की यूट्यूबवर एक खूपच मोठं मॉनिटायझेशनच्या बद्दल नवीन नियम आलेला आहे. आत्तापर्यंत तुम्हाला एका वर्षाच्या आत 4,000 तास वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर पूर्ण करायला लागायचे. पण आता इथून पुढे तुम्हाला हा वॉच टाईम एका वर्षात 4,000 वरून डायरेक्ट 8,000 तास इतका करण्यात आलेला आहे. आणि शॉर्ट्सवर व्ह्यू आत्तापर्यंत तुम्हाला 10 मिलियन यायला पाहिजे होते, ते आता 20 मिलियन म्हणजे टोटल डबल करण्यात आलेलं आहे. तर ही अपडेट 1 फेब्रुवारी 2027 पासून लागू होणार आहे. त्यासाठी 6 महिने टाईम आहे. आणखीन 6 महिन्याच्या आत जर तुम्ही पहिला जुना क्रायटेरिया म्हणजे 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास जर वॉच टाईम पूर्ण केला तर तुमचं चॅनल जुन्या नियमांनुसार मॉनिटाईज होऊ शकतं. पण जर तुम्ही 31 जानेवारी 2027च्या नंतर जर तुमचा विचार असेल की यूट्यूब चॅनलवर मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला सबस्क्रायबरचा क्रायटेरिया तेवढाच आहे, 1,000 सबस्क्रायबर 365 दिवसात. पण तुम्हाला 365 दिवसात व्हॅलिड 4,000 तासच्या ऐवजी 8,000 तास पूर्ण करावे लागणार आहेत. तर मित्रांनो, आता हे 4,000 तास पूर्ण करणंच सगळ्यात मोठं टास्क होतं, कठीण वाटत होतं. तर मी गेल्या 7 ते 8 महिन्यापासून व्हिडिओ बनवत आहे. तर माझा आत्ता वॉच टाईम झालेला आहे सध्या 2,500 तासाच्या जवळ आलेला आहे. तर आता असं टेन्शन आहे की काय होईल काहीच सांगता येत नाही. म्हणजे वर्षभर केलेली मेहनत वाया जाण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल तर 6 महिने तुमच्यासाठी टाईम आहे. 6 महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही 4,000 तासाचा क्रायटेरिया पूर्ण केला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. तर मित्रांनो, या गोष्टीवर तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता माझंही वॉच टाईम पूर्ण झालेला नाही, तर आपण सोबत मिळून हा क्रायटेरिया पूर्ण करायचा प्रयत्न करू. आत्ता तुम्ही बघू शकता रात्रीचे जवळजवळ 1:58 म्हणजे 2 वाजलेले आहेत. तर मला हा व्हिडिओ बनवून अपडेट करावा असं वाटलं म्हणून व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद.